राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन झाले असून सरकारने निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करणार असे आश्वासन दिले होते। मात्र सत्ता स्थापन होऊनही शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी केली नाही। तर दुसरीकडे मेंढपाळ बांधवांच्या विविध समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या आहेत। या गंभीर बाबी विरोधात आज अमरावतीत प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला। गाडगेबाबा मंदिर ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा धडक मोर्चा काढण्यात आला। विशेष म्हणजे या मोर्चात बच्चू कडू व महादेवराव जानकर यांनी डोक्यावर फेटा घोड्यावर बसून मोर्चात दिसून आले। या मोर्चात मोठ्या संख्येने प्रहार, रासप, धनगर समाजाचे मेंढपाळ बांधव उपस्थित होते। या दरम्यान बच्चू कडू यांनी स्थानिक जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले। स्थानिक कलेक्टर व जिल्हा प्रशासन हे फेल असून कलेक्टरना कुठली गरमी आली आहे अशी टीका बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे। मोर्चात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी अमरावती शहर पोलिसांच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। ये तो अभी टेलर है, पिक्चर अभी बाकी है असा इशारा माजी आमदार बच्चू कडू व महादेव जानकर यांनी सरकारला दिलेला आहे। काय मागणी केली काय इथला कलेक्टरच खरं तर फेल आहे। जिल्हा प्रशासन आणि विभागीय प्रशासन हे काही काम करत नाही। कलेक्टरमध्ये जे काही जिल्हाधिकारी आहे त्यांच्यामध्ये जे काही पदाची गरमी आहे गुरमी आहे ना ते खरं तर या जिल्ह्याचे प्रश्न वाढवत आहे। तर काय साध्या साध्या गोष्टी आहे काय इथं मेंढपाळ किती, त्या मेंढपाळांजवळ मेंढ्या किती आणि चराई छत्र किती याचं साधं जर आपण गणित घेतलं तर मग महसूल क्षेत्रातलं किती छत्र आपण चरीसाठी सोडायचं, फॉरेस्टमधलं साधे गणित आहे पण करायचंच नाही ना। 8वा वेतन आहे तो घ्यायचा आणि 7व्या एवढे काम करायचं नाही हे प्रशासनाचं धोरण आहे। म्हणजे या मेंढपाळाचं एज्युकेशन फिरत असल्यामुळं त्यांच्या मुलांचं एज्युकेशन गेलं, घर भेटलं नाही। इतके 1000 कोटी देवेंद्रजी फडणवीसनं तरतूद केली होती, 1 रुपया खर्च नाही केला। बजेटमध्ये तरतूद झाली, मी सभागृहामध्ये बोललो तर तुम्ही 1000 कोटीची तरतूद केल्यावर 1 रुपया खर्च करत नाही आणि त्या 1000 कोटीची तरतूद केल्यामुळे 10 डाव सत्कार केला देवेंद्रजीचा तुम्ही। ही अवस्था आम्हाला हे भूलथापा देण्याचं काम थांबलं पाहिजे। मला राजकारण नाही करायचं आहे पण जाती धर्माच्या नावानं तुम्ही विभागून टाकून हक्काची लढाई असं लढणाऱ्या माणसाला थांबवत असाल, त्याला आत्महत्याच्या दारी नेत असाल तर आता आम्ही एकटाच लढ घेऊन आलो। पुढच्या 1 महिन्यानंतर सगळे लढ घेऊन येणार आहे आणि खराखुरा मेंढपाळ आणि शेतकऱ्याचा मोर्चा आम्ही दाखवून देऊ। आता ही पहिली वेळ आहे, उद्या असं नाही म्हणायला पाहिजे हरला म्हणून मोर्चा चिघळवला। खापर फोडायला नाही पाहिजे म्हणून शांततेनं वापस जातो। फिर से लौट के आएंगे तो फिर छोड़ेंगे नहीं। कर्जमाफीचं प्रत्यक्ष काही होत नाही। कर्जमाफीमध्ये तर एवढा घोड केला। काल कृषी मंत्र्यांना असं सांगितलं का आमच्या बजेटमध्ये निधीच नाही, पैसाच नाही आहे सरकारमध्ये, 4 महिन्यानंतर कर्जमाफी करू। अरे तुम्ही 4 महिन्यानं करा तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे ते वसुलीचे दिवस आहे आणि शेतकऱ्यांना जर आत्ता कर्ज भरलं नाही, त्यांना भरूच नाही, मला तो काही विषय नाही आहे, पण भरलं नाही तर त्याला 6% व्याजमाफी भेटणार नाही, पुढच्या वर्षी कर्ज भेटणार नाही। जून जुलैमध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या वाढेल। कर्जाशिवाय शेती पेरू शकत नाही, ही या देशातली वस्तुस्थिती आहे। मग त्या बाबतीत तुम्ही गंभीर आहे का नाही आहे सीएम साहेब, वित्तमंत्री आमचे अजितदादा, गंभीर व्हा। सांगा तुम्ही कधी तुम्ही कोणतं कर्ज माफ करणार आहे, किती करणार आहे, कोणाचं करणार आहे, काहीच वाच्यता नाही हो, काहीच स्पष्टीकरण नाही आहे। म्हणजे वाऱ्यावर सोडलं आहे शेतकऱ्याला। तुरीले भाव नाही, सोयाबीनले भाव नाही, कापसाले भाव नाही, कर्ज फेडाव का नाही फेडाव त्याचं काही ताल नाही। कसं चालवतंय सरकार तुम्ही? पुढची रणनीती काय राहणार आहे? आता आम्ही अगदी वेळेवर ह्या सगळ्या आंदोलनाची तयारी झाली आणि प्रत्येक जिल्ह्यात पहिले पुणे विभागात आंदोलन होईल आणि तिथून प्रत्येक विभागात आंदोलन करू। त्याच्यासोबत दिव्यांग घेऊ, हमी भावाचे मुद्दे घेऊ। बच्चूभाऊ कडूंच्या प्रहारच्या नेतृत्वाखाली आज एक मेंढपाळांचं आणि आपल्या शेतकरी जनतेचं आंदोलन झालं। त्या आंदोलनाला मी देखील समर्थन देण्यासाठी आलो आणि शेतकऱ्याचा प्रश्न आहे। आम्ही शेतकऱ्याची पूर्वमंत्री असतो, परमंत्री असून आम्हाला प्रश्न शेतकऱ्याचा सोडवता येत नाही। तर ब्युरोक्रॅसी आणि ज्युडिशरीमध्ये जोपर्यंत शेतकऱ्याच्या पोराने एंट्री करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं ह्या शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही। तीच अवस्था मेंढपाळांची आहे।
मी ज्यावेळेस कॅबिनेट मंत्री होतो त्यावेळेस राजे यशवंतराव होळकर योजना, शेतकऱ्यासाठी चारायुक्त योजना, अशा बऱ्याच योजना आणल्या होत्या. पण आमच्यानंतर त्या कागदावच राहिल्या. तो मंत्री आणि तो प्रशासकीय अधिकाऱ्याची जर नियत चांगली असेल तर शेतकऱ्याबरोबर आपल्या कामगाराबरोबर त्या योजना जातात. त्या योजना जात नाही. आता आम्ही कलेक्टर साहेबाशी बोलताना तेच सांगितलं की राज्याचा प्रश्न आहे ते आम्ही करून घेऊ, पण तुम्ही कमिशनरी लेवलचा, जिल्हा लेवलचा प्रश्नाच्या माध्यमातून सोडवलं पाहिजे. शेतकऱ्याच्या दृष्टीने ज्या मागण्या आहेत त्या देखील तुम्ही, आज शेतकऱ्यांचं कर्ज नाही मंजूर झालं, कर्ज नसल्यामुळे आता हे 2 महिन्यात जर नाही झालं तर त्याचं डबल पेनॉल्टी बसणार आहे आणि सरकारच्या तिजोरीवर बोजा पडणार आहे. तीच अवस्था मेंढपाळाबद्दल. त्या मेंढपाळांना काय माहीत नसतं, जी मोठी झाडं झाली ती वन विभागाची, त्यात त्यांनी सोडायला परमिशन द्यायला पाहिजे होती. ते देतच नाहीत, उलट त्याच्यावर केसेस करतात. आता जे झाड जर खात असेल शेरडीव मेंढरू तर तिथं योग्य आहे, पण जे मोठी झाडं झाले ती चारा काय होतो वाळून जातो, पण तिथं देत नाहीत. आणि हे अधिकारी काय करतात, पण केसेस करतात. मग 1 मेंढी मेली तर 150 मेंढरं मेली तर त्यांना पैसा मोबदला मिळत नाही. शेतकऱ्या त्या मेंढपाळाच्या मुलांच्यासाठी हॉस्टेल आम्ही दिली, ती हॉस्टेल देखील लागू होत नाही त्यांच्यासाठी. त्यांनी आयुष्यभर मेंढरच राखायची का? त्यांनी बी राज्यकर्ता बनलं पाहिजे ना. या देशाचं पंतप्रधान झालं पाहिजे, मुख्यमंत्री झालं पाहिजे, कलेक्टर झालं पाहिजे, TV9चे संपादक झालं पाहिजे, ABP झाला पाहिजे, असं काहीच नाही ना. ही इज अ रिपोर्टर, देअर इज एडिटर. आमची लढाई ती आहे, उपेक्षित लोकांना न्याय मिळाला पाहिजे. आणि तुम्ही कधी धर्मावर बोलवता, कधी हिंदूवर. आम्ही हिंदूच आहे ना. हिंदू असून आमची अवस्था काय आहे देशात? शेतकरी असू द्या, मेंढपाळ असू द्या, ह्या साऱ्या गोष्टीचा प्रश्न सोडवण्यासाठी आजचं आंदोलन झालं. आणि ही सुरुवात आहे महाराष्ट्रात. राष्ट्रीय समाज पक्ष आणि प्रहार सुरुवात आहे. माझ्या पक्षाचा एक आमदार आला, बच्चूभाऊ चुके. आम्ही ह्या हेतूनं महाराष्ट्रभर, आज आम्हाला काय लोकसभेत विधानसभेत काम नाही तर आम्हाला ही जिल्ह्यातलीच काम आहे. त्यामुळे आम्ही रोडवरची लढाई लढू. आणि रोडवरच्या लढाईनं राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला आमची काय अवकात आणि चौकात ताकद आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करू. मग प्रशासनानं आमचं म्हणणं आहे, प्रशासनानं आमचं बी ऐकलं पाहिजे. आज हम बाहर है, कल हम अंदर जाने वाले हैं. डोंट वरी, हमारे सिवा नहीं चलेगा. स्टेट और नेशनल, यही हमारी बात. तुम्ही असं म्हटलं की